तर कल्याणची आपण ही दृश्य पाहूया। कल्याणमध्ये आता मात्र जोरदार घोषणाबाजी, भाजपच्या अंगणातच भाजप उमेदवाराचा पराभव झालेला आहे। संदीप पानसंडे यांचा पराभव झालेला आहे। मुंबईत वॉर्ड क्रमांक 200 मध्ये शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उर्मिला पांचाळ या विजयी झालेल्या आहेत। खरं तर हा वॉर्ड सुरुवातीपासूनच शिवसेनेचा गड राहिलेला आहे, पण विधानसभा लोकसभेमध्ये या ठिकाणी भाजप वरचढ ठरताना दिसलाय। तर एमआयएमनं चंद्रपूरमध्ये खातं उघडलेलं आहे। एमआयएमनं आता चंद्रपूरमध्ये असुरुद्दीन शेख हे एमआयएमचे विजयी होताना दिसत आहेत। चंद्रपूरमध्ये एमआयएमनं आता खातं उघडल्याची बातमी समोर आलेली आहे। या निवडणुकीत एमआयएम मधील अंतर्गत कलह सुद्धा समोर आलेला होता तिकीट वाटपावरून। आता मात्र चंद्रपूरमध्ये एमआयएमचे असुरुद्दीन शेख हे विजयी होताना दिसत आहेत। चंद्रपूरमध्ये काहीसा वेगळा विजय, खरं तर जसा आपण मगापासून उल्लेख करतोय, दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याला लाभ मिळतोय की का असं चित्र चंद्रपूरमध्ये आणखीन एक उदाहरण। जालन्यामध्ये भाजप 19 जागा विजयी ठरताना दिसते। शिवसेना केवळ एकाच जागेवर जालन्यामध्ये विजयी आहे। जालन्यामध्ये काँग्रेस 3, अपक्ष एका जागेवर विजय मिळवताना दिसते। आणखीन एक महत्त्वाची बातमी जालन्यातलीच, अर्थात भाजप 19 जागांवर लीड घेताना या क्षणी पाहायला मिळते। विजयी झालेली आहे भाजप 19 जागांवर। निश्चितच आहे, जालन्यामध्ये काँग्रेस 3 आणि अपक्ष 1 अशा प्रकारचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। जालन्यामधून सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। जालन्यामध्ये भाजप 19 जागांवरती मात्र आघाडीवरती आहे। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 10 मधून भाजपचे जितेंद्र पटेल हे मात्र विजयी झालेले आहेत। मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 10 कडे देखील अनेकांचं लक्ष होतं। भाजपचे जितेंद्र पटेल यांनी त्या ठिकाणी विजयी पताका फडकावत स्वतःचा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे। कारण प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मंडळी, नगरसेवक हे आपापल्या परीनं आपापल्या वॉर्डमध्ये काय चमत्कार करता येईल याच्या मागे लागलेले होते। जालन्यातही भाजपनं तब्बल 19 जागी आपला विजय प्राप्त केलेला। जालन्यामध्ये शिवसेना केवळ एकाच जागेवरती विजयी झालेली आहे। त्यामुळे महायुतीचा फारसा फायदा हा जालन्यामध्ये नसतोय, कारण काँग्रेसमध्ये 3, अपक्ष 1 अशा प्रकारे जालन्यातल्या नागरिकांनी मात्र थेटपणे आपला कौल हा मतदानाच्या वेळेला दिलेला पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते मात्र आज जल्लोषाचं वातावरण साजरं करताना दिसत आहे। प्रशांत जगतापांनी घेतलेल्या एकला चरवले आणि वेगळा निर्णय घेत असताना थेट काँग्रेसचा हात हाती घेतल्यानंतर मिळालेला विजय आणि त्यानंतर सुरू असलेलं सेलिब्रेशन, प्रशांत जगताप यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः त्यांना आपल्या खांद्यावरती घेत हे विजय जे आहे त्याचं सेलिब्रेशन पार पडत असल्याचं दिसतंय। प्रशांत जगताप कुठल्या वाटेवर जाणार याचा सस्पेन्स कायम असताना त्यांनी थेटपणे काँग्रेसच्या निमित्तानं का होईना त्या ठिकाणी सरशी मारलेली होती। परभणीकडे जाऊयात। परभणी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 12 जागांवर, शिवसेना 2 जागांवरती, राष्ट्रवादी 7 जागांवरती आणि काँग्रेस मात्र 15 जागांवरती त्या ठिकाणी पुढे असल्याचं दिसतंय। परभणीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 15 आणि इतर 1 अशा प्रकारचं चित्र आहे। मनसे आणि राष्ट्रवादीला फारसं यश नाहीये। कोल्हापूरमध्ये मात्र भाजप 27 जागांवर आणि काँग्रेस 23 जागांवर आहे। काटेकी टक्कर आहे। शिवसेनेचं जर समर्थन मिळालं तर 9 जागा मात्र शिवसेनेजवळ सध्या आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी मात्र कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही। थेटपणे कोल्हापूरमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।